झालाय। लातूर महानगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्ग हा जाहीर झालेला आहे। लातूरमधील हे अपडेट समोर आले। कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्ग, ठाण्यात एसटी प्रवर्गासाठी ही जागा आता राखीव झालेली आहे। एसटी प्रवर्ग जाहीर झालाय। जालना महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती प्रवर्ग जाहीर झालेला आहे। लातूर महापालिका अनुसूचित जाती प्रवर्ग, तर कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग जाहीर झालेला आहे। महेंद्र, आतापर्यंत कोणकोणत्या महानगरपालिकांची माहिती तुमच्याकडे येते? आतापर्यंत कोणकोणत्या सोडती या तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत? तर महेंद्र यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मात्र सध्या आपल्याकडे विविध महानगरपालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत ही समोर येते। कल्याण, डोंबिवली, जालना, ठाणे, लातूर या सर्व महापालिकाच्या महापौर पदासंदर्भातली ही सोडत समोर आलेली आहे। जालना अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ही सोडत जाहीर झालेली आहे। तर ठाण्यात एससी प्रवर्गासाठी आरक्षण हे जाहीर झालेलं आहे, त्यामुळे ही जागा एससी प्रवर्गासाठी आता आरक्षित राहील। आता यानंतर या पक्षांकडून, ज्या पक्षांचं बहुमत या महानगरपालिकेसाठी आहे, त्यांच्याकडून कोणता चेहरा दिला जातो, कोणत्या महापालिकेला कोण महापौर मिळतो, ते नाव पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विविध महापालिकांचं हे प्रवर्ग सध्या जाहीर होताना आपण पाहतोय। आरक्षण सोडत ही सुरू झालेली आहे। 29 महापालिकांसाठीची ही आरक्षण सोडत आता हळूहळू समोर येते। आपल्याकडे आतापर्यंत 4 महानगरपालिकांचे महापौर कोणत्या प्रवर्गाचे असेल त्या संदर्भातली माहिती समोर येऊ लागली आहे। ठाण्यात एसटी प्रवर्गासाठी राखीव असेल, ठाणे महापालिका एसटी प्रवर्गासाठी राखीव असेल। जालन्यात अनुसूचित जाती प्रवर्ग जाहीर झालेला आहे। लातूरमध्येही अनुसूचित प्रवर्ग हा जाहीर झालेला आहे। कल्याण, डोंबिवलीत एसटी प्रवर्ग जाहीर झालेला आहे। आतापर्यंत 4 महानगरपालिकांसंदर्भातला हा निर्णय समोर आलेला आहे। ही सोडत समोर आलेली आहे। अजूनही अनेक महापालिकांची सोडत ही बाकी आहे। त्या संदर्भातले अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची मात्र महानगरपालिका यात ठरते ती म्हणजे मुंबई महानगरपालिका। बीएमसीत कोण? बीएमसीची आरक्षण सोडत ही औत्सुक्याची राहणार आहे, कारण जर एसटी प्रवर्गासाठी हे पद सुटलं तर मात्र भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे असा उमेदवार नाहीये। केवळ ठाकरे गटाकडेच एसटी प्रवर्गातील उमेदवार आहे। त्यामुळे मुंबईत या घडामोडी अधिक वेगवान होऊ शकतात। मुंबईत काय होतं? मुंबईत महापौर पदाची जागा कोणासाठी राखीव राहते, त्याकडे केवळ मुंबईकरांचंच नाही तर आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सध्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, जालना आणि लातूर या ठिकाणची सोडत आपल्या समोर आलेली आहे। कल्याण, डोंबिवली या ठिकाणी एसटी प्रवर्गासाठी ही जागा राखीव झाली आहे। ठाण्यात एससी प्रवर्गासाठी जागा राखीव झाली आहे। जालन्यात अनुसूचित जमातींसाठी ही जागा जाहीर झाली आहे। तर आणखीही विविध महानगरपालिकांच्या आरक्षण सोडती संदर्भातील अपडेट आपल्याकडे येते। एकीकडे ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहू शकतो लातूर, जालना, ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणची ही सोडत आहे। कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्ग, ठाणे महापालिकामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग, जालना महानगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्ग, लातूर महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग, कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्ग, ठाणे महापालिकेत अनुसूचित जमाती प्रवर्ग, जालना महापालिकेत अनुसूचित जाती प्रवर्ग, लातूर महापालिकेतही अनुसूचित जाती प्रवर्ग। तर 29 महानगरपालिकांपैकी
4 महानगरपालिकांची सोडत ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। अजूनही ही सोडत सुरूच आहे, त्यामुळे हळूहळू एका महानगरपालिकेसंदर्भातली ही सोडत आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कोणती महानगरपालिका, त्यातला कोणता महापौर पदासाठी कोणता प्रवर्ग जाहीर होतो, कोणत्या प्रवर्गासाठी ती जागा ते महापौर पद राखीव राहतं, त्याकडे लक्ष लागलेलं आहे। तर अद्याप 25 महानगरपालिकांसंदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत येणं बाकी आहे आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि लक्ष लागून असलेली महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका। तर अर्थात प्रत्येक पक्षाची धाकधूक यानंतर वाढलेली आहे। कोणत्या प्रवर्गासाठी महापौर पद त्या महानगरपालिकेचं ठरतं, राखीव राहतं, याकडे लक्ष लागलेलं आहे। ठाण्यात एससी, कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गासाठी जागा सुटली आहे। जालन्यात अनुसूचित जाती, लातूरमध्ये अनुसूचित जातीसाठी महापौर पद आरक्षित झालेलं आहे। आता यात महिला की पुरुष या संदर्भातीलही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे। प्रत्येक अपडेट जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। सध्या ठाणे, कल्याण डोंबिवली, जालना, लातूर या ठिकाणची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे।